तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक चल समीकरणे कसे सोडवायचे ते पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या समीकरणामध्ये एकाच चलाचा वापर केलेला असतो त्या समीकरणाला एक चल समीकरणे असे म्हणतात, वन व्हेरिएबल इक्वेशन। आता उदाहरणात कसे असतात बघा, x + 2 = 1। आता ह्या समीकरणामध्ये एकच चल वापरलेले आहे आणि आपल्याला याच्यामध्ये x या व्हेरिएबलची किंवा चलाची किंमत काढावी लागते। तर आता हे आपल्याला x बरोबर हे 2 ह्या इक्वल चिन्हाच्या डाव्या बाजूला प्लसमध्ये आणि इकडे गेल्यावर मायनस होईल, 1 - 2। तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे आपण लहान संख्यामधून मोठी संख्या वजा करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आहे। आता 2 मधून 1 गेला, 1 आणि वजाचा चिन्ह। तर आपल्या x या व्हेरिएबलची चलाची किंमत किती आलेली आहे, -1। पुन्हा आता दुसऱ्या टाईपचं असतं, समजा हे बेरजेच असलं आणि वजाबाकी, समजा उदाहरणार्थ x - 13 = 25। तर हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे। तर यामध्ये आपण x इक्वल, आता हे 13 मायनस आहे तर इकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आल्यावर प्लस होईल, 25 + 13। आता 25 + 13 की 5 आणि 3 8, 2 आणि 1 3, 25 आणि 13 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 38। दुसऱ्या टाईपचे एक असते, समजा आपल्याला x/2 = 4। आता हे 2 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला भागाकारात आहे आणि उजव्या बाजूला गेल्यावर गुणाकारात आहे, म्हणजे x इक्वल 4 × 2, म्हणजे x ची किंमत काय येईल, 4 × 2 = 8। आणि दुसऱ्या टाईपचं एक उदाहरण आहे, समजा उदाहरणार्थ 5x = 3। तर आता हे 5 इथं गुणाकारात आहे आणि इकडे गेल्यावर काय होईल, भागाकारात जाईल, x = 3/5, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 3/5। तर विद्यार्थी मित्रांनो, आता समजा हे इक्वल सिम्बॉल आहे किंवा बरोबर चिन्ह आहे, तर ह्या बरोबर चिन्हाच्या ज्या डाव्या बाजूला समजा प्लस असेल तर उजवीकडे गेल्यावर मायनस होईल, आणि आणखी पुन्हा इक्वल बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला मायनस असेल तर इकडं होऊन काय होईल, प्लस होईल। पुन्हा इकडं जर भागिले असेल तर इकडं येऊन काय होणार आहे, गुणिले। आणि तिसरं आहे, इकडं जर बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला गुणिले असेल तर इकडे गेल्यावर भागिले होईल। हे नियम लक्षात ठेवायचे आहेत। धन्यवाद।